नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुकिंग विथ भूमी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुमच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीची चकलीची रेसिपी घेऊन आलेली आहे. एकदम खमंग आणि खुसखुशीत अशी होणारी ही चकली आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये घरात अवेलेबल असेल एवढंच साहित्यामध्ये ही आपली चकलीची रेसिपी येथे होणार आहे. त्यासाठी मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं होतं, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, तीळ टाकलेले आहेत, लाल मिर्च पावडर तुमच्या स्वादानुसार टाकू शकतात तुम्ही, हळद टाकलेली आहे, धना पावडर टाकलेली आहे, त्यानंतर मीठ तुमच्या चवीप्रमाणे टाकून घ्यायचं. ओवाही आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि गरम केलेले जिरे मिक्सरमध्ये ओबडधोबड काढून घेतले होते, तेही मी या ठिकाणी त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. हे सर्व साहित्य त्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला छान प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकजीव होईपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 वाट्या पाणी टाकलं होतं आणि 1 पळी तेल टाकलेलं आहे. या पाण्याला छानपैकी आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करून पीठ टाकून घ्यायचं आहे. येथे पीठ आपलं कोरडं कोरडंच होणार आहे, का पाणी याला कमी पडणार आहे. तर आपण दुसरं पाणी गरम करून याला छानपैकी मळून घ्यायचं आहे, मऊ करून घ्यायचं आहे. मऊ केल्यानंतर त्याचा असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. सूर्य घ्यायचा आहे, त्याला तेलाने ग्रीस करायचा आहे व तो गोळा त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर छान छान अशा छोट्या छोट्या गोल गोल चकल्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला. आणि मी यावेळेसच गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकलं होतं. आता तेल छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये एक एक चकली आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि छान क्रिस्पी होऊस तर त्याला तळून घ्यायचं आहे. तयार आहे आपली चकली. आवडली असेल रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.